दरम्यान एक मोठी बातमी आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातच नाराजी नाट्य बघायला मिळते। वरळी कोळीवाड्यातनं पुन्हा हेमांगी वरळीकरांना संधी दिली जात असल्यानं शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिला। हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर आणि आशिष चेंबूरकर यांच्यावर आरोप करत त्यांनी राजीनामा दिलाय। वरळीतील प्रभागामध्ये अजून एक कुणालाही एबी फॉर्म देण्यात आलेले नाहीये, त्यामुळे संभ्रम आता अधिकाधिक वाढत चाललेला आहे। आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघात वरळी मतदारसंघात हे नाराजी नाट्य बघायला मिळत आहे। वरळी कोळीवाड्यातनं पुन्हा हेमांगी वरळीकरांना संधी दिली जात असताना तिथे नाराजी नाट्य रंगलेलं आहे। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। देवेंद्र, नेमकं काय घडतंय वरळीत? सौरभ, आपल्याला माहिती आहे की अगदी काही वेळ शिल्लक राहिलेला आहे एबी फॉर्म दाखल करण्यासाठी आणि वरळीतलं चित्र जे आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र तिथले जे स्थानिक इच्छुक उमेदवार आहेत किंवा इच्छुक आहेत त्यांना जी माहिती मिळते त्यानुसार वरळी कोळीवाड्यात जे आहे ते हेमांगी वरळीकर यांना पुन्हा संधी देत असल्यामुळे तिथले पदाधिकारी नाराज झालेले आहेत आणि तिथले जे स्थानिक शाखा प्रमुख आहेत सूर्यकांत कोळी यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। त्यांनी अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत ते स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवरती देखील केलेले आहेत। त्यामुळे वरळीत एकीकडे अजूनही कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाहीये, यावरून संभ्रम देखील वाढलेला आहे आणि नाराजी नाट्य देखील वरळीमध्ये सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही देवेंद्र तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।